प्रोसेसिंग प्लांट आहे. मिलेट म्हणजे भरड धान्य त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो. गव्हर्नमेंट 2023 वर्ष मिलेट इयर जाहीर केलं. कारण काय होतं की मिलेटचा वापर खूप कमी व्हायला लागला आणि गव्हाचा आणि भाताचा वापर वाढला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आपली मिलेटची ओळख व्हावी, म्हणजे आपलं जे पारंपरिक खाद्य काय आहे आणि त्याची ओळख व्हावी, त्यासाठी मिलेट इयर जाहीर केलं 2023 वर्ष. आणि त्या अनुषंगाने पहिलाच असा प्लांट आहे आपला महाराष्ट्रातला की जिथे आपण मिलेटवर प्रोसेसिंग बी करतोय आणि प्रचार आणि प्रसिद्धी सुद्धा करतोय की मिलेटचा प्रकार, मिलेटमध्ये काय गुणधर्म आहेत आणि मिलेटचे पासून कोणते प्रोडक्ट बनवले जातील त्याचा आपला हा प्लांट आहे. तर हा प्लांट तुम्हाला 1 to 1 मी दाखवणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला मिलेटची माहिती सांगतो की मिलेट आता तुम्हाला माहित असतील की तुम्ही कोकण साईडचे तर नाचणी आणि वरी हे मिलेटमध्ये आहे हे तुम्हाला माहितीच असेल. पण त्याचबरोबर बाकीचे पण मिलेट आहेत जे डॉक्टर खादरवरी, फादर ऑफ मिलेट त्यांना म्हणतो आपण, त्यांनी हा चार्ट दिलाय. पॉझिटिव्ह मिलेट, न्यूट्रल मिलेट आणि निगेटिव्ह मिलेट असं 3 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे. आता निगेटिव्ह मध्ये काय आहे तर व्हीट आणि राईस आहे, म्हणजे गहू आणि भात हा निगेटिव्ह मिलेटमध्ये आहे. त्याचा वर्गीकरणाचा रेशो आहे कार्बोहायड्रेटचं प्रमाण. कार्बोहायड्रेट म्हणजे जे साखर म्हणतो आपण, ते साखरेत डायरेक्ट रूपांतर होतं ते कार्बोहायड्रेट. आता सगळ्यात शेवट बघा की भातामध्ये आणि व्हीटमध्ये सगळ्यात जास्त काय तर कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे. आणि जे आपल्या शरीराला आवश्यक घटक असतात जसे की प्रोटीन, विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स, त्याचं खूप कमी प्रमाण आहे व्हीटमध्ये आणि राईसमध्ये. त्यामुळे काय होतं की आपण थोडं भात किंवा गव्हाची चपाती खाल्ली की परत आपल्या 2-3 तासानंतर भूक लागते आणि आपण परत काय खातो तर तेच खातो, कारण आपलं पारंपरिक खाद्य कुठेतरी ह्या प्रमाणे मागं पडलं. आता ह्याचं कारण काय होतं की 1965ला हरित क्रांती आली. हरित क्रांती आल्यानंतर दुष्काळ 1972चा, त्यावेळी गव्हाचा वापर वाढला, कारण गहू हा बाहेरून आला गेला आणि ते रेशनिंगवर ह्याच्यावर द्यायला लागले लोक, त्यामुळे त्याचा एक सवय लागली आपल्याला खाद्याची की हे खाद्य आहे म्हणून. नाहीतर अजून पण बघा एक पुरातन काळात की चपाती हे कधीतरी घेतली खाल्ली जायची किंवा पुरणपोळी चपातीची कधीतरी केली जायची. पण आता तसं राहिलं नाही. आता काय झालं की सर्रास चपातीचा वापर वाढलेला आहे आणि मैद्याचा प्रोडक्ट वापरला, म्हणजे गावापासूनच मैदा बनतो. त्यामुळे काय आपल्याला हानिकारक जास्त व्हायला लागले, म्हणजे मधुमेहाचं पेशंट खूप प्रमाणात दिसायला लागलेत आपल्याला, कॅन्सरचे पेशंट खूप प्रमाणात दिसायला लागलेत. याचं कारणच हे की ह्या गोष्टीचा वापर. आता ह्याचं कसं, जर आता समजा गहू आहे, गव्हावर औषध फवारणी किती प्रमाणात होती तुम्हाला माहीत असेल की सारखा आठवड्याला औषध फवारणी, 2 दिवसाला म्हटलं तरी औषध फवारणी गव्हावर केली जाते. पण आपलं जे पारंपरिक खाद्य आहे म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, ह्याच्यावर कधी औषध फवारणी केली आहे का कोणी वरीवर? कधीतरी बायचान्स केले तर करतात, नाही तर करत नाहीतच म्हटलं तरी चालेल. जे काय आपण खाली पेरताना जे टाकत असेल रासायनिक खत तेवढंच त्याला मिळतं किंवा टाकत पण नाही. म्हणजे हे ऑलरेडी अजूनही एवढ्या प्रगत तंत्रज्ञान होऊन देखील त्यामध्ये ते रासायनिक फ्री, म्हणजे रेसिड्यू फ्री, हा आपल्याला एक फायदा आहे आणि हे आपला पारंपरिक खाद्य. आता हे अमेरिकेमध्ये ट्रेंडिंग आहे आपल्या अगोदर, कारण अमेरिका काय करते, अमेरिकामध्ये गहू खाऊन खाऊन ग्लुटेलिसिस नावाचा आजार झाला आहे. म्हणजे त्यांनी सँडविच, पिझ्झा, बर्गर सारखे प्रोडक्ट खाल्ले गेले आणि आता ते ग्लुटेन फ्री नावानं प्रोडक्ट खायला मागतात. ग्लुटेन फ्री काय आहे तर आपले हे धान्य, पारंपरिक धान्य जे ज्वारी, बाजरी, नाचणी, म्हणजे हे अमेरिकेमध्ये आता चालू आहे ट्रेंडिंगमध्ये की तिथून आता तिकडे एक्सपोर्ट व्हायला लागले. जसं की आपण एवढ्या 2-4 वर्षात बघितलं तर मिलेटचं दर पण थोडं वाढलेले दिसत आहेत आपल्याला, कारण काय की ह्याच्यावर प्रोसेसिंग व्हायला लागले आणि लोकांना ह्याचं महत्त्व पटू लागले, म्हणजे लोक धान्यावर माघारी येणार आहेत. आता एक उदाहरण म्हणून सांगतो मला. आता नाचणी तर मिलेट तुमच्या इकडे होतच, तर नाचणीमध्ये सगळ्यात जास्त काय कॅल्शियम आहे. आता कॅल्शियम तर काय होतं की लहान मुलांना हाडं मजबूत होण्यासाठी किंवा त्यांची वाढ झपाट्याने तर नाचणीची पेस्ट किंवा नाचणीचे काही प्रोडक्ट दिले जातात. पण नंतर आपण याचं प्रमाण खूप कमी होते. आता तुम्ही कोकणात असाल, तुम्ही खात असाल, पण बाकीच्या जर आपण सराउंडिंगचा विचार केला तर नाचणी कमी खाल्ली जाते. त्यामुळे काय होतं की कॅल्शियमची डिफिशियन्सी येते, म्हणजे सांधेदुखी, हाडदुखी यासारखे आजार होत आहेत. तर ते काय करतात की कॅल्शियमच्या गोळ्या खातात. त्यापेक्षा ही नाचणी जर आपण सतत आपल्या आहारात ठेवली तर हे कॅल्शियमचे आजारच होणार नाही. म्हणजे असं प्रकारे, आता ज्वारी असेल तर ज्वारीमध्ये लोह सगळ्यात चांगलं आहे किंवा बाकीच्या मिलेटमध्ये फायबर चांगले आहे. आता उपासाला वरी, भगर वगैरे वापरली जाते. याचं कारण काय असेल जर आपण एक अंदाजे लॉजिक लावलं तर ते पण मिलेट आहे, धान्यच आहे, तर मग ते उपासाला का वापरलं जातं. तर आता ह्या साईडचा चार्ट बघा तुम्ही, त्यामध्ये सर्वात कमी कार्बोहायड्रेट आहे आणि सगळ्यात चांगलं फायबर आहे. आणि फायबरमुळे काय होतं की आपलं पोट वगैरे साफ होतं फायबर. ह्या साईडला चार्ट बघा, वरी बगर, हिरवा सामा, हे म्हणजे 3 प्रकारचे बगर येते, पांढरी, पिवळी आणि हिरवी, आणि हे उपासाला वापरले जातात. त्याचं कारणच ते की त्यामध्ये सगळ्यात चांगले घटक आहेत. कॅल्शियम चांगला आहे, फायबर चांगला आहे, प्रोटीन चांगलं आहे आणि सगळ्यात कमी काय आहे तर कार्बोहायड्रेट आहे की जे आपल्याला हानिकारक आहे. म्हणजे आपण थोडं जरी खाल्लं तर दिवसभर भूक लागत नाही.
आणि बाकीचं जर गहू वगैरे खाल्लं तेवढ्याच वजनाचा आपण गहू खाल्ला गेला तर आपल्याला तासा 2 तासात भूक लागेल, पण वरी खाल्ल्यानंतर भूक नाही लागणार. अशा प्रकारची ही माहिती लावली. तुम्ही ह्याचे 1 to 1 फोटो वगैरे नंतर काढा. तुम्हाला मी प्लांट फिरवतो की प्लांटमध्ये काय काय मशिनरी आहेत आणि काय काय प्रोडक्ट नंतर माहिती देतो. फोटो काढा लागते किंवा एक कंपनीमध्ये एक चार्ट आहे. ह्या नॉबमधून लाडूचा आकाराचा म्हणजे तुकडा बाहेर येतो. म्हणजे जेवढ्या ग्रॅमचा आपल्याला लाडू करायचा आहे 20 ग्रॅम 25 ग्रॅम. आणि हा जो पार्ट आहे तो गोल करतो. म्हणजे थोडक्यात ही गोल करायची मशीन आहे. म्हणजे लाडू वळणे जे म्हणतो आपण, म्हणजे गुलाबजाम येते ह्यावर होऊ शकतं. त्याच प्रकारची पाठीमागे मशीन आहे आपल्याकडे चकली बनवायची. त्यामध्ये चकलीचं सगळं सामान टाकलं एक रस्सीसारखा असं बाहेर येतं आणि ह्या दोऱ्याच्या साह्याने कट होतो. म्हणजे आपल्याला जेवढे चकलीचा आकार पाहिजे तेवढा. आणि ह्या इथं धडकलं की त्याचा आकार गोल होतो. गोल झाल्यानंतर त्याला आपण तळू शकतो. डायरेक्टली आपण कलेक्ट करून तळू शकतो. कडे लावायचं. कढई मोठी घ्यायची, तेल गरम करून त्याची 2.5 लाख रुपये किंमत आहे. 2.5 लाडू चकली सबसिडी PMFP मिळत नाही. कोणतीही मशीन घेता येतं. आताच सांगतो कारण त्या अँगलने बघा. ही जी मशीन आहे ही पापड बनवायची मशीन आहे. आता यामध्ये पापड इथे टाकले, पापड सारण बनवून ठेवलं इथं की हे लाटलं जातं. म्हणजे पातळ केलं जातं. इथे मधून येतात त्यानंतर ह्या साह्याने कट केलं जातं. त्याचा आकार बदलू शकतो आपण. म्हणजे आता हे मोठा आहे, लहान करू शकतो, अजून मोठा पाहिजे असेल म्हणजे आपल्या आवश्यकतेनुसार हे बदलू शकतो. कट झाल्यानंतर पुढे येतं आणि जो कट झालेला शिल्लक राहिलेला पार्ट आहे तो परत इथं येऊन तिथं साठत राहतो आणि फक्त पापड पुढे जातात. त्यानंतर मग ते सुकवायचे आणि हा जो साठलेला पार्ट आहे म्हणजे साठलेला मटेरियल नाही, हे सुकू आपण उन्हात पण सुकवू शकतो किंवा इथं ड्रायर आहेत ते पण दाखवणार आहे तुम्हाला. कसंही करू शकतो. आणि साठलेला ते परत मागे टाकतो. त्याची 50 किलो तासाला कॅपॅसिटी आणि किंमत आहे 3.5 लाख रुपये. सबसिडी सरांनी सांगितली की 60% सरांचं तुम्ही तुमचं बरं आहे. चला चला फास्ट सरांनी सिटी. ही जी मशीन आहे शेवई बनवायची मशीन आहे. शेवई पास्ता वगैरे बनवायची. त्या फोटोमध्ये जे आकार दिसत आहेत तुम्हाला सगळे आकार ह्या मशीनवर होणार. म्हणजे इथे पीठ टाकलं की ते ऑटोमॅटिकली त्या कन्व्हरच्या साह्याने वर जाणार आणि तिथं मळलं जाणार आणि मळल्यानंतर अशा आकाराचे फक्त आपल्याला डाय चेंज करायला लागणार. म्हणजे पुढं जो शेप पाहिजे तेवढी डाय तिथे लावायची आणि तो आकार येणार. म्हणजे शेवई होणार. पास्ता माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना. पास्त्यामध्ये जे शेप आहेत जो स्प्रिंग सारखा दिसतोय किंवा असा उभा दिसतोय बॉबी सारखा किंवा मायक्रॉनी अशा प्रकारचे शेप तयार होणार. तयार झाल्यानंतर ते ट्रेमध्ये कलेक्ट करून ह्या ड्रायरमध्ये टाकायचे सुकवायसाठी. ते एक जण खोलायचं ड्रायरमध्ये. लक्षात येतं त्याची 6 लाख किंमत आहे. 6 ड्रायर आणि ही मशीनची 15 लाख 21 लाख. हा जो ड्रायर आहे ज्यामध्ये पास्ता किंवा जे वाळवायच्यात सुकवायच्यात प्रोडक्ट जसे की समजा आता पावडर्स वगैरे बनवायचे असतील, मोरिंगा पावडर असतील किंवा अजून कोथिंबीर पावडर, कुठल्याही पावडर यामध्ये सुकवू शकतो आपण. कारण याचं काम आहे फक्त एकच की मॉइश्चर काढणे म्हणजे सुकवणे, ड्राय करणे. आणि ड्राय केल्यानंतर मग आपण त्याला पावडर करू शकतो, भरडू शकतो. जर आपण पावडर करायला ठरवलं जसं की बनाना पावडर असतील किंवा अजून मोरिंगा पावडर असतील शेवग्याच्या ह्याच्या आणि एक हे आलं बघा ते फळं बारीक करून ते पण ते येऊ शकतं. तेही होणार होत राहतं. म्हणजे मी एक स्टँडर्ड सांगते तुम्हाला अंदाजे की ते कमी होऊ शकतं जास्त होऊ शकतं. म्हणजे घेण्यावर आहे, कंपनीवर आहे ते. हां 3 चेंबर आहे 8 लाखाचे.
इकडे काहीतरी घ्यायचे आहे लाडू घेतात काहीही या विकत घेऊ शकता पण जाताना आता नाही. हा जो सेक्शन आहे हा बेकरी सेक्शन आहे. म्हणजे बेकरीसाठी डोनेट्स, पाव, खारी, टोस्ट, कुकीज हे इथं बनवले जातात. त्यासाठी लागणाऱ्या मशीन आहेत. आता ही जी पहिली मशीन आहे ही कुकीज बनवायची मशीन आहे. जो तुम्हाला आकार दिसतोय बिस्किटाचा तो ह्यावरती तयार झालेला आहे. तसंच ह्या साईडला जे 3 दिसतात ते ओव्हन आहे, तो प्रोपर आहे. म्हणजे फोटो वगैरे काढून ठेवा तुम्ही. ड्रायरच आहे ड्रायर आहे हां हाला बिस्किट, डोनेट, खारी, टोस्ट आज तुका लपून ठोको आहे त्याच्या टाकून आतमध्ये. तुम्ही आमका पोचू दिलास वाटतं तुम्ही नाही मध्ये ही मशीन 15ची आहे. आता हे किचन आहे चालू. आता घालणार ह्या बोलता सगळ्यांना लावणार तुम्हाला ट्रेनिंगला आलाय नाही. सगळ्या मशिनरीसाठी किती टाइम? आता हे युनिट खूप मोठं आहे. पूर्ण 11 तुम्ही आम्ही करू 5 लाखापासून म्हटलं तरी बेकरी कसं व्यवसाय घरगुती पण चालू करतो. ओव्हन आता किती 7-8 हजाराला ओव्हन मिळतो. तुम्ही ओव्हनमध्ये केक बेक करून केक बनवू शकता, विकू शकता. बिस्किटही बनवू शकता थोड्या थोड्या प्रमाणात. बिस्किट ही ओट्सची बिस्किट आहेत. ओट्स